मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही तोवर निवडणुका घेऊनच दाखवा. निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर मतदार यादी स्वच्छ करा. राज ठाकरेंचा इशारा. मुंबईत 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा. राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा. आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार, राऊतांची माहिती. महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख खोटे मतदार. राज ठाकरेंचा गंभीर आरोप. तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का चिडतात, राज ठाकरेंचा सवाल. निवडणुकीच्या मॅच फिक्सिंग विरोधात महाराष्ट्रात विरोधकांची लढाई. मतदार यादीतील 1 कोटी बोगस मतदार काढून दाखवा. संजय राऊतांचं वक्तव्य. थेट अमित शहांना आव्हान. 1 वर्ष अजून गेलं तरी चालेल, पण याद्या दुरुस्त करा, मगच निवडणुका घ्या. राज ठाकरेंची मागणी. तर षडयंत्र ओळखा आणि मतदार याद्यांसाठी कामाला लागा. राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश. राज ठाकरेंच्या धरसोड वृत्तीमुळे त्यांचा पक्ष वाढत नाही. कधी मोदी तर कधी भाजपचं कौतुक करायचं तर कधी टीका करायची. सुधीर मुनगंटीवार यांची जोरदार टीका. शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ. खासदार मेधा कुलकर्णींकडून ट्विट. व्हिडिओनंतर पतित पावन संघटना आक्रमक. मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत गोमूत्र शिंपडून निषेध. नमाज पठणानंतर पुण्यातील हिंदू संघटना आक्रमक. शनिवारवाडा परिसरातील मजारवर भगवा झेंडा फडकवला. निषेध व्यक्त करताना पोलिसांशी बाचाबाची. मेधा कुलकर्णींकडून हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. कुलकर्णींवर गुन्हा दाखल केला पाहिजे. राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी. मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार संशयास्पद, चौकशी व्हावी. धंगेकरांची मागणी. धंगेकरांकडून मोहोळांचा दरोडेखोर असाही उल्लेख. राजू शेट्टींनी बेछूट आरोप केले. शेट्टींच्या आरोपानंतर बिळात लपलेले उंदीर बाहेर आले. मुरलीधर मोहोळ यांची टीका. 2024 मध्ये दोन्ही एलएलपी कंपनीमधून बाहेर पडलो आणि 2025 मध्ये कंपनीकडून जमीन विक्री व्यवहाराशी कोणताही संबंध नाही. मुरलीधर मोहोळ यांचं राजू शेट्टींच्या आरोपांवर उत्तर. चौकशी करून कठोर कारवाई करा. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावर सुप्रिया सुळेंचं ट्विट. 2 सप्टेंबरला काढलेला जीआर केवळ 4 जिल्ह्यांपुरता मर्यादित. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. काहींकडून मोर्चे मेळावे घेत फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न. बावनकुळेंची भुजबळांवर टीका. ठाणे मुंबईत गद्दारांच्याच ठिकऱ्या उडणार. संजय राऊतांची टीका. तर राजीनामा देऊन सत्तेतून 1 दिवस बाहेर या, मग सांगतो कोण कोणाला सोडणार नाही. राऊतांचं शिंदेंना आव्हान. हिंदुत्व सोडल्यानं तुमच्या विधानसभेला ठिकऱ्या उडाल्या. पालिका निवडणुकीत तुमचा भ्रमाचा भोपळा फुटेल. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. मुलगी दुसऱ्या धर्मातील मुलासोबत जात असल्यास पाय तोडा. लव्ह जिहाद प्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य. मुलीचे पाय तोडण्यात कोणतीही कसर सोडू नका असं वक्तव्य. पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळवर 10 गुन्हे नोंद. तर घायवळच्या घरात पोलिसांना काडतुसं ठेवण्याचा अॅम्युनेशन बॉक्स सापडला. काडतुसं कुणी वापरली, तपास होणार.